हॅलो डिअर स्टुडंट्स, वेलकम टू माय ग्रेट बूस्टर चॅनल. तर विद्यार्थी मित्रांनो, आज आपण क्लास 6 स्टँडर्डचा द लिव्हिंग वर्ल्ड या चॅप्टरचा पार्ट 3 बघणार आहोत. पार्ट 1 आणि पार्ट 2 ऑलरेडी अपलोड केलेला आहे व त्याची लिंकही डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. जर तुम्ही बघितलं नसेल तर बघून घ्या, जेणेकरून तुमचे सगळे कन्सेप्ट क्लिअर होतील. ठीक आहे, तर बघा इथे कॅन यू टेलमध्ये विचारलेलं आहे, व्हॉट डू यू लर्न फ्रॉम दिस पिक्चर. हे जे 4 पिक्चर आहे हे पिक्चर आपल्याला बघायचं आहे. ठीक आहे, इथे आपल्याला रिप्रोडक्शनचं वे दाखवलेलं आहे. फर्स्ट पिक्चर कशाचं आहे, बर्ड अँड इट्स एग. सेकंड आहे ब्रायोफायलम. थर्ड आहे अ मेअर अँड हर फोल. आणि फोर्थ आहे रोज कटिंग. तर बघा हे जे पक्षी आहेत, ठीक आहे, बर्ड काय करतात, बर्ड अंडे देतात आणि त्यातून त्यांची पिल्ले बाहेर पडतात. तर बर्ड्समध्ये कसं रिप्रोडक्शन होते, मग तर ते अंडे देणार, त्या अंड्यांचं हॅचिंग होते आणि मग त्यातून पिल्ले बाहेर पडतात. सेकंड जे पिक्चर आहे ब्रायोफायलम, तर ब्रायोफायलम जे असते या झाडांच्या लीव्जपासून नवीन प्लांट्स तयार होते. ठीक आहे. आणि थर्ड पिक्चर जे आहे अ मेअर अँड हर फोल, तर मेअर काय करते, त्याच्या यंग वन्सला जन्म देतात. जसं पक्षी आधी अंडे देतात, मग त्याचं अंड्यांचं हॅचिंग होते, मग त्यातून पिल्ले बाहेर पडतात. ठीक आहे, तर तसं नाही होणार. तर मेअरमध्ये काय होते, मेअर त्याच्या यंग वन्सला काय करते, जन्म देते. फोर्थ पिक्चर आहे रोज कटिंग. गुलाबाचं जे झाड असते त्याच्या स्टेमला करून जर आपण सॉईलमध्ये लावलं तर त्यापासून नवीन झाड तयार होऊ शकते, नवीन प्लांट्स तयार होऊ शकते. तर या चारही पिक्चरमध्ये आपल्याला रिप्रोडक्शनबद्दल माहिती मिळत आहे. तर बघा इथे रिप्रोडक्शन, लिव्हिंग थिंग्स प्रोड्यूस अदर लिव्हिंग थिंग्स लाईक देमसेल्व्स. लिव्हिंग थिंग्स जे असते तर स्वतःसारखंच नवीन लिव्हिंग थिंग्स तयार करते. सम ॲनिमल्स गिव्ह बर्ड्स टू देअर यंग वन्स, सम ले एग्स. काही जे ॲनिमल्स असतात ते काय करतात, त्यांचे यंग वन्सला जन्म देतात, काही अंडे देतात आणि ते अंड्यांचं हॅचिंग झाल्यानंतर त्यातून यंग वन्स बाहेर निघतात. न्यू प्लांट्स आर प्रोड्यूस फ्रॉम द सीड, स्टेम ऑर लीव्ज ऑफ द प्लांट. बघा झाडांचं जे असते तर काही झाडं कशी असतात, काही झाडांच्या सीड्सपासून, काही झाडांच्या स्टेमपासून, तर काही झाडांच्या लीव्जपासून नवीन प्लांट्स तयार होतात. तर अशा पद्धतीनं प्लांट्समध्ये रिप्रोडक्शन होते. जसं काही ॲनिमल्स काय करणार, यंग वन्सला बर्थ देणार, जन्म देणार, काही पक्षी अंडे देणार. ठीक आहे, हे ॲनिमल्समध्ये आपल्याला दिसणार. तर प्लांट्समध्ये काय असते, तर काही प्लांट जे असते तर त्यांच्या सीड्सच्या स्टेम्सपासून किंवा लीव्सपासून नवीन प्लांट्स तयार होते. ठीक आहे, बघा इथे खाली आपल्याला रिप्रोडक्शनची डेफिनेशन दिलेली आहे. द प्रोसेस बाय विच अ लिव्हिंग थिंग्स जनरेट अ न्यू लिव्हिंग थिंग्स लाईक इट सेल्फ इज कॉल्ड रिप्रोडक्शन ऑर प्रोक्रिएशन. अशी प्रोसेस ज्यामध्ये लिव्हिंग थिंग्स त्यांच्यासारखं स्वतःसारखं नवीन लिव्हिंग थिंग्स तयार करते, या प्रोसेसला काय म्हणतात, रिप्रोडक्शन किंवा प्रोक्रिएशन. रिप्रोडक्शन इज कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ लिव्हिंग थिंग. आणि रिप्रोडक्शन जे असते ते कॅरेक्टरिस्टिक्स असते लिव्हिंग थिंग्सचा. ठीक आहे, नेक्स्ट बघूया, यूज युअर ब्रेन पॉवर. व्हाय हॅव सो मेनी टाईप्स ऑफ प्लांट्स अँड ॲनिमल्स बीन एबल टू सर्वाईव्ह ऑन द अर्थ इवन टुडे. आजही एवढ्या सगळ्या टाईपचे प्लांट्स आणि ॲनिमल आजही कसे काय अर्थवर जिवंत आहे म्हणत आहे. इथे प्रश्न केला आहे, कशामुळे जिवंत आहे, रिप्रोडक्शनमुळे. तर याचा आन्सर तुम्ही अशी लिहू शकता, बिकॉज ऑफ ॲडॅप्टेशन अँड रॅपिड reproduction so many plants and animals been able to survive on the earth even today. ठीक आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, ॲडॅप्टेशन म्हणजे काय, ॲडॅप्टेशन जे मी आता म्हटलेलं आहे ते ॲडॅप्टेशन म्हणजे काय, तर बघा मी सांगते पुन्हा. लिव्हिंग थिंग्स एखाद्या इन्व्हायरमेंटमध्ये सर्वाईव्ह करण्यासाठी त्याच्या बिहेवियरमध्ये आणि ऑर्गॅनमध्ये जेही काही बदल करतात त्याला काय म्हणतात, ॲडॅप्टेशन म्हणतात. ठीक आहे, बघा नेक्स्ट आहे अ डेफिनेट लाईफ स्पॅन. ॲट अ सर्टन स्टेज ऑफ लाईफ लिव्हिंग थिंग्स बिकम केपेबल ऑफ रिप्रोडक्शन. ठीक आहे, एका विशिष्ट स्टेजवर लिव्हिंग थिंग्स काय करतात, त्या केपेबल होतात रिप्रोडक्शनसाठी. लॅटर ऑन इन लाईफ रिप्रोडक्शन स्टेज देअर ऑर्गॅन्स बिकम वीक अँड स्टील लॅटर देअर लाईफ कम्स टू एंड. त्यानंतर आता काही वयानंतर काही ऑर्गॅन्स बॉडीचे काय होऊन जातात, वीक होऊन जातात आणि त्यानंतर लाईफचं काय होते, एंड होते. बघा जसं आता ह्युमन बिंग आहे, 20 वर्षाचा व्यक्ती, नंतर तो 60 वर्षाचा होतो, नंतर 80 वर्षाचा होतो. त्याचे ऑर्गॅन्स कसे होऊन जातात, वीक होऊन जातात आणि मग त्याचं काय होते, लाईफ एंड होऊन जाते. दुसऱ्या शब्द सांगायचं झालं तर लिव्हिंग थिंग्स काय होते, डाय होऊन जाते, मरून जाते. द लाईफ स्पॅन ऑफ डिफरंट ॲनिमल अँड प्लांट्स आर डिफरंट. वेगवेगळ्या ॲनिमलचं आणि प्लांटचं लाईफ स्पॅन वेगवेगळं असते. जसं फॉर एक्झाम्पल द लाईफ स्पॅन ऑफ डॉग इज अबाउट 12 to 18 years. तर जे डॉग जे असते त्याचं लाईफ स्पॅन किती असणार, तो 12 ते 18 वर्षच जिवंत राहू शकणार, एवढंच वर्ष. जसं ह्युमन बिंग 80 ते 100 वर्षापर्यंत जिवंत राहू शकणार.
वाईल द ऑस्ट्रिच लिव्स फॉर 15 इयर्स. ऑस्ट्रिच जे असते ते किती वर्षापर्यंत जगू शकणार? 50 वर्षापर्यंत. यू मे हॅव वंडर वॉट एक्झॅक्टली द लिव्हिंग थिंग्स आर, हाऊ दे केम इन टू बिंग अँड सो ऑन. नेक्स्ट बघा, डू यू नोमध्ये The lifespan of giant turtle found on the Galapagos Island in South America is about 170 years. बघा, साऊथ अमेरिकामध्ये गॅलापॅगोस आयलँड आहे, तिथे एक जायंट टर्टल आहे, खूप मोठा टर्टल आहे, तो 170 वर्षाचा आहे. ठीक आहे. आणि ऑन द अदर हँड द लाईफस्पॅन ऑफ मे फ्लाय रेंजेस फ्रॉम 1 hour to 24 hours. आणि इथे बघा मे फ्लायचं पिक्चर दिलेलं आहे. तर हे जे असते मे फ्लाय, याचं लाईफस्पॅन किती असते? 1 तास ते 24 तासच्या एवढंच असणार, 1 तास ते 24 तास. आणि हे जे जायंट टर्टल आहे त्याचं किती वय सांगितलेलं आहे? लाईफस्पॅन 170 इयर्स. ठीक आहे. आता बघा, ऑब्झर्व हनीकॉम अँड अ वॉल व्हॉट दे मेड ऑफ. हनीकॉम आणि ते वॉल आहे ते कशाने बनलेलं आहे ते आपल्याला विचारलेलं आहे. याचा आन्सर आहे खाली. यू मे हॅव सीन द स्मॉल कंपार्टमेंट्स ऑफ हनीकॉम. हे बघा, हे इथे जे आहे ना, हे बघा, हे छोटे छोटे काय आहे? हनीकॉमचे कंपार्टमेंट्स आहे. दीज कंपार्टमेंट्स आर जॉईंट टुगेदर टू कॉम हनीकॉम. हे जे कंपार्टमेंट आहे ना, एक 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 छोटे छोटे, ते जॉईंट होतात आणि यांना जॉईंट होऊन हे हनीकॉम तयार होते. अ वॉल हॅज ब्रिक्स टू कन्स्ट्रक्ट अ वॉल. वी फर्मली जॉईन द ब्रिक्स टुगेदर. तर आपल्याला जर भिंत बनवायची असेल तर आपण काय करणार? तर हे जे ब्रिक्स असतात, ब्रिक्स म्हणजे काय? विटांवर वीट असे रचत जाणार, मांडत जाणार, कन्स्ट्रक्ट करत जाणार आणि त्यापासून काय तयार होते? वॉल तयार होते. ठीक आहे. सेल्युलर स्ट्रक्चर बघायचं आहे आपल्याला. लिव्हिंग थिंग्स आर मेड ऑफ स्मॉल युनिट्स कॉल्ड सेल्स. लिव्हिंग थिंग जे असतात ते एक स्मॉल युनिट ज्याला सेल म्हणतात त्यांनी बनलेला आहे. ऑल द ॲक्शन अँड प्रोसेस इन बॉडीज ऑफ लिव्हिंग थिंग्स आर बॉट अबाउट विथ द हेल्प ऑफ दिस मायक्रोस्कोपिक सेल. हे जे सेल असते ते मायक्रोस्कोपिक असते, ते मायक्रोस्कोपच्याच खाली आपल्याला दिसणार, आपल्या नेक्ड आयने दिसणार नाही. तर ज्याही काही आपल्या बॉडीमध्ये, ज्याही काही आपल्या लिव्हिंग थिंगच्या बॉडीमध्ये जे काही ॲक्शन होते किंवा जे काही प्रोसेस होते ते कशाच्या मदतीने होते? या मायक्रोस्कोपिक सेलच्याच मदतीने होते. बघा, इथे साईडला अमिबा आहे, खाली पॅरामेशियम आहे. बघा, काही जे ऑर्गॅनिझम जे आहे तर ते एका सेलनी बनलेले असतात. काही जे ऑर्गॅनिझम जे आहे ते खूप सगळ्या सेलनी बनलेले असतात. जे एका सेलनी बनलेले असतात त्यांना युनिसेल्युलर म्हणतात. जे खूप सगळ्या सेलनी बनलेले आहे त्यांना मल्टीसेल्युलर म्हणतात. आपण जे ह्युमन बिंग आहोत ते आपली बॉडी जी आहे ते खूप सगळ्या सेलनी बनलेली आहे. मग आपल्याला काय म्हणणार? मल्टीसेल्युलर ऑर्गॅनिझम. अमिबा जे आहे ते एकाच सेलनी बनलेलं आहे. पॅरामेशियम एकाच सेलनी बनलेलं आहे, त्यामुळे ते काय असणार? युनिसेल्युलर ऑर्गॅनिझम. एक सेल, युनिसेल. ठीक आहे. सम लिव्हिंग थिंग्स आर मेड ऑफ सिंगल सेल. दीज आर कॉल्ड युनिसेल्युलर ऑर्गॅनिझम. बघा, इथं डेफिनेशन दिलेली आहे. काही जे लिव्हिंग थिंग्स असतात ते एकाच सेलनी बनलेले असतात, त्यामुळे त्यांना युनिसेल्युलर ऑर्गॅनिझम म्हणतात. ऑन द अदर हँड द लिव्हिंग थिंग्स दॅट आर मेड ऑफ मेनी सेल्स आर कॉल्ड मल्टीसेल्युलर ऑर्गॅनिझम. तर इथे मल्टीसेल्युलर ऑर्गॅनिझमची डेफिनेशन दिलेली आहे. तर काही जे लिव्हिंग थिंग्स असतात ते खूप सगळे सेल्सनी बनलेले असतात, मेनी सेल्सनी बनलेले असतात, तर त्यांना मल्टीसेल्युलर ऑर्गॅनिझम म्हणतात. मग युनिसेल्युलर ऑर्गॅनिझम कोणते? अमिबा आणि पॅरामेशियम. आणि मल्टीसेल्युलर ऑर्गॅनिझम कोणते असणार? सांगा. काऊ झालं, माऊस, कॉकरोच, एलिफंट्स, ह्युमन बिंग, हे काय असणार? मल्टीसेल्युलर ऑर्गॅनिझम. द अमिबा अँड सम अदर मायक्रो ऑर्गॅनिझम आर युनिसेल्युलर, वाईल मॅन, काऊ, माऊस, कॉकरोच, एलिफंट्स, बनियान ट्री, द ओनियन प्लांट, etc. आर ऑल मल्टीसेल्युलर ऑर्गॅनिझम. All the characteristics of living things are seen in every cell of living things, whether it is unicellular or multicellular. तर जेही काही लिव्हिंग थिंगचे जे काही कॅरेक्टरिस्टिक्स असतात ते प्रत्येक सेलमध्ये दिसतात आपल्याला, जरी ते युनिसेल्युलर असो किंवा मल्टीसेल्युलर असो. सेल्युलर स्ट्रक्चर इज द मेन कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ लिव्हिंग थिंग्स इवन दो द नंबर ऑफ सेल्स मे व्हॅरी. सेल्युलर स्ट्रक्चर हे मेन कॅरेक्टरिस्टिक्स आहे लिव्हिंग थिंग्सचं, जरी नंबर ऑफ सेल्स वेगवेगळे असते, कमी असो की जास्त असो, पण सेल्युलर स्ट्रक्चर काय? मेन कॅरेक्टरिस्टिक्स आहे लिव्हिंग थिंग्सचं. मग सेल्युलर स्ट्रक्चर म्हणजे काय विद्यार्थी मित्रांनो? तर बघा, द फिजिकल अरेंजमेंट अँड इंटरनल पार्ट्स ऑफ अ सेल. ठीक आहे. म्हणजे सेल जे असते ना त्याचं फिजिकल अरेंजमेंट कसं आहे, त्याच्या सेलमध्ये आतमध्ये पार्ट्स काय आहे, ते म्हणजे काय असणार? सेल्युलर स्ट्रक्चर असणार. जसं आपल्या घरामध्ये कसं वेगवेगळे रूम्स असतात, तसं त्या सेलमध्ये काय काय आहे ते म्हणजे काय असणार? सेल्युलर स्ट्रक्चर. नेक्स्ट आहे इन्स्टिट्यूट्स ॲट वर्क
The institutes that work for survey and conservation of various plants and animal in different parts of India are the Botanical Survey of India and Zoological Survey of India respectively. बघा, एक इन्स्टिट्यूट्स आहे जे काम करतात, प्लांट्सचं सर्वे करतात आणि त्यांना कन्झर्व करतात. तर मग ते इन्स्टिट्यूट्स कोणता हे सगळं सर्वे करते, त्या प्लांटसाठी काम करते, ते त्या त्या इन्स्टिट्यूट्सला म्हणतात बॉटनिकल सर्वे ऑफ इंडिया. आणि असं इन्स्टिट्यूट जे ॲनिमल्सचं सर्वे करतात आणि त्यांना कन्झर्व करतात त्याला जिओलॉजिकल सर्वे ऑफ इंडिया म्हणतात. In case you find an unfamiliar plant or animal in your surrounding, you can communicate with these institutes to obtain more information about it. इथे यांनी सांगितलेलं आहे की जर तुम्हाला तुमच्या सराउंडिंगमध्ये जर एखादं अनोळखी प्लांट जे आपल्याला माहीत नाही हे प्लांट कशाचं आहे किंवा हे ॲनिमल कोणतं आहे हे जर तुम्हाला माहीत करायचं असेल तर तुम्ही या इन्स्टिट्यूटसोबत कम्युनिकेट करा, तर तुम्हाला सगळी माहिती त्या प्लांटची किंवा ॲनिमलची तिथे मिळून जाईल. आता बघा इथे कॅन यू टेलमध्ये म्हटलं आहे, इन व्हॉट वे आर प्लांट्स अँड ॲनिमल युजफुल टू अस. प्लांट्स आणि ॲनिमलचा आपल्याला खूप उपयोग आहे, बरोबर आहे की नाही. प्लांट्सपासून आपल्याला फूड मिळते, ऑक्सिजन मिळते, ॲनिमल्सपासूनसुद्धा फूड मिळते, ठीक आहे. ते आपल्याला आपलं प्रोटेक्शन करतात, आपल्याला एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाण्यासाठी आपल्याला काय करतात, मदत करतात. बघा इथे युजफुल लिव्हिंग थिंग्समध्ये बघूया. प्लांट्स आर यूज फॉर हाऊसहोल्ड ॲज वेल ॲज इंडस्ट्रियल पर्पज. प्लांट जे असतात ते आपल्याला घरी काही कामासाठी किंवा इंडस्ट्रियल पर्पजसाठी सुद्धा कामी पडते. आता घरी कसं, फॉर एक्झाम्पल फेनुग्रीक मेथी आहे, पोटॅटो आहे, यांची आपण भाजी करतो, बरोबर आहे. तर यांनी सांगितलं आहे फेनुग्रीक, पोटॅटो, ओक्रा, ॲपल, बनाना आर यूज ॲज फूड वाईल वसाका म्हणजेच अडुळसा, हिरडा, बेहेडा, ॲस्पॅरगस आर यूज ॲज मेडिसिन. बघा काही प्लांट्स इथे नेम दिले आहे जे आपल्याला काही जसं फेनुग्रीक म्हणजे मेथी, पोटॅटा, ओक्रा, ॲपल, बनाना हे आपण फूड म्हणून खातो. पण काही जे प्लांट्स आहे जसं वसाका, अडुळसा, हिरडा यांना मेडिसिनमधून, बेहेडा यांना मेडिसिन म्हणजे औषध म्हणून यांचा वापर केला जाते. तर या पद्धतीनं प्लांट जे असतात तर ते आपल्याला काही हाऊसहोल्ड आणि काही इंडस्ट्रियल पर्पजमध्ये या प्लांट्सचा उपयोग होतो. नेक्स्ट बघा, ॲनिमल आर ऑल्सो युजफुल टू अस. ॲनिमल पण आपल्याला युजफुल असतात, जसं डॉग्स, कॅट, काऊज, बफेलो आर केप्ट फॉर डोमेस्टिक युजेस. ॲनिमल आपण काही डोमेस्टिक युजेससाठी आपण पाळतो, जसं डॉग आहे, कॅट आहे, काऊ आहे, बफेलो आहे. डॉग आपलं काय करतात, रक्षण करतात. काऊज, बफेलोपासून आपल्याला मिल्क मिळते. फिश, शीप, फाऊल आर यूज ॲज फूड वाईल ॲनिमल लाईक हॉर्सेस, ऑक्सेन, कॅमेल प्रूव्ह युजफुल इन व्हेरियस ऑक्युपेशन. बघा फिश, शीप आणि फाऊल यांचं फूड म्हणून यूज केल्या जाते. आणि काही जे ॲनिमल आहेत जसं हॉर्सेस, ऑक्सेन, कॅमल यांना वेगवेगळ्या ऑक्युपेशनमध्ये यूज केल्या जाते. ऑक्युपेशन म्हणजे काय, व्यवसायामध्ये. द अर्थवॉर्म इज व्हेरी युजफुल इन ॲग्रिकल्चर. आणि वर्थवॉर्म जो असतो म्हणजे गांडूळ हे शेतीमध्ये खूप उपयोगी आहे. नेक्स्ट बघा, हार्मफुल लिव्हिंग थिंग्समध्ये जसं काही युजफुल लिव्हिंग थिंग्स आहे तसं हार्मफुल लिव्हिंग थिंग्ससुद्धा आहे. सम ॲनिमल्स अँड प्लांट्स अराउंड अस आर हार्मफुल टू मॅन. काही ॲनिमल्स आहे, प्लांट्स आहे ते आपल्यासाठी काय हार्मफुलसुद्धा आहे. फॉर एक्झाम्पल मॉस्किटो अँड फ्लाईज स्प्रेड डिसीज. मॉस्किटोपासून काय होते, आपल्याला मलेरिया होते. फ्लाईज जेव्हा आपल्या फूडवर बसते तर कितीतरी काय करते, सोबत जम्प्स घेऊन येते, ते आपल्या अन्नावर बसलं तर आणि ते आपण जर खाल्लं फूड तर त्यामुळे आपण आजारी पडू शकतो. तर मॉस्किटो आहे, फ्लाईज आहे, हे काय करतात, डिसीजला काय करतात, स्प्रेड करतात. कॉकरोच, माईस, रॅट डिस्ट्रॉय अवर फूड. आणि कॉकरोच आहे, माईस आहे, रॅट हे आपल्या फूडला डिस्ट्रॉय करून टाकतात. लाईस, टिक आल्सो स्प्रेड डिसीज. द बाईट्स ऑफ सम पॉयझनस लिझार्ड्स, स्पायडर, स्नेक्स अँड स्कॉर्पिओन कॅन इवन कॉज डेथ. बघा लाईस आणि टिक जे असतात हे सुद्धा डिसीजला स्प्रेड करण्याचं काम करते. आणि जर पॉयझनस विषारी काही विषारी जे लिझार्ड आहे, स्पायडर आहे, स्नेक्स आहे यांनी जर आपल्याला बाईट केलं, चावलं तर आपली डेथसुद्धा होऊ शकते. इफ वाईल्ड एलिफंट्स एंटर ह्युमन सेटलमेंट्स दे कॉज अ लॉट ऑफ डिस्ट्रक्शन. जर एखादा वाईल्ड एलिफंट आहे, जंगली एलिफंट आहे, तो जर आपल्या ह्युमन सेटलमेंट्समध्ये आला तर त्यामुळे खूप सगळं काय होऊ शकतं, डिस्ट्रक्शन होऊ शकते, नाश होऊ शकतो. ते घर तोडणार, झाड तोडणार, ठीक आहे. ह्युमन बिंगला पण काय करू शकतो, इजा पोहोचवू शकतो. सम प्लांट्स टू कॅन बी हार्मफुल ॲज फॉर एक्झाम्पल द डॉडर, पार्थेनियम अँड अदर सीड्स. बघा काही जे प्लांट्स आहेत जर ते पण काय असतात, हार्मफुल असतात. जसं डॉडर झालं, पार्थेनियम हे काय वीड्स आहे जे खूपच काय हार्मफुल आहे. आता पार्थेनियम जे आहे ना ते काय टॉक्झिक आणि हायली अग्रेसिव्ह वीड्स आहे.
ठीक आहे. त्याला जर आपलं टच झालं तर ते जर आपल्या कॉन्टॅक्टमध्ये आलं तर त्यामुळे आपल्या स्किनवर ब्लिस्टर येऊ शकतात. ब्लिस्टर म्हणजे फोडं आणि इचिंगसुद्धा होऊ शकते. इचिंग म्हणजे खाज असं सुटू शकते. म्हणजे ब्लिस्टर आणि इचिंग याच्यामुळे होऊ शकतो, पार्थिनियममुळे. पॉट्स ऑफ नेटल कोलोकॅशिया लीव्स कॉज इचिंग. बघा, याच्यामुळे कोलोकेशिया आणि नेटल पॉट्स ऑफ जे नेटल्स असतात त्यांच्यामुळे इचिंग होऊ शकते, खाज होऊ शकते. प्लांट्स लाईक ओलिएंडर, लॅन्थना हॅव स्ट्रॉंग ऑर्डर. द धतुरा प्लांट इज पॉयझनस. काही प्लांट जे आहे जसं ओलिएंडर आहे, लॅन्थना आहे, यांचा खूप स्ट्रॉंग ऑर्डर असतो, स्मेल ऑर्डर असतो यांचं. स्मेल खूप काय असते, असं स्ट्रॉंग असते यांची, जी आपल्याला सहन होणार नाही अशी. द धतुरा प्लांट इज पॉयझनस. आणि धतुरा जो प्लांट असते ते पॉयझनस असतो, विषारी असतो. अनकंट्रोल ग्रोथ ऑफ फंगी अँड अल्गी इन वॉटर पोल्यूट्स ड्रिंकिंग वॉटर अँड मे कॉज द स्प्रेड ऑफ डिसीज. बघा, जर एखादं वॉटर आहे, पाणी एखादं तलाव आहे, त्याच्यामध्ये जर अनकंट्रोल ग्रोथ झाली फंगीची किंवा अल्गीची, तर तिथलं पाणी काय होणार, पोल्युटेड होणार, खराब होऊन जाणार, त्या वॉटरचं पोल्युशन होऊन जाणार आणि त्यामुळे डिसीज काय होऊ शकते, स्प्रेड होऊ शकतात. त्यापासून डिसीज होतात आणि डिसीज स्प्रेड होऊ शकतात. नेक्स्ट बघूया वाईल्ड ॲनिमल. वाईल्ड ॲनिमल दॅट हंट अदर ॲनिमल फॉर फूड आर कॉल्ड प्रिडेटर. बघा, प्रिडेटर म्हणजे काय, असे वाईल्ड ॲनिमल जे फूडसाठी दुसऱ्या ॲनिमलची शिकार करतात त्यांना प्रिडेटर म्हणतात. जसं झालं टायगर आहे, लॉयन आहे, वुल्स, लेपर्ड. समटाईम्स ड्यू टू डिफॉरेस्टेशन सच ॲनिमल्स एंटर ह्युमन सेटलमेंट इन सर्च ऑफ फूड अँड मे किल डोमेस्टिक ॲनिमल ऑर पीपल. मग कधी कधी काय होतं, डिफॉरेस्टेशन झाल्यामुळे, जंगलतोड झाल्यामुळे हे जे ॲनिमल्स आहे, वाईल्ड ॲनिमल्स, हे ह्युमन सेटलमेंटमध्ये एंटर करतात आणि मग जे डोमेस्टिक ॲनिमल्स आहे किंवा काही पीपल आहे यांना मारतात आणि त्यांचं काय करतात, शिकार करतात. आणि मग याच्यामुळे आपल्याला काय होते, हानी होते. ठीक आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, इथे आपला चॅप्टर संपलेला आहे. तर तुम्ही जर मला सबस्क्राईब केलेलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या आणि थँक्यू फॉर वॉचिंग माय व्हिडिओ.